नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा आत्नोरे. आज आपण कृषी व पर्यावरण यावरील प्रश्न कसे आलेले आहेत हे बघणं गरजेचं आहे. तुम्ही आता इथं मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे की या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला यावं कुठलीही गरज नाही. ओके, पण कृषी पर्यावरणचा अभ्यास करताना नेमकी कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात कृषी आणि पर्यावरणावर, तर ते कळण्यासाठी हे काही गोष्टी मी दिलेल्या आहेत. पण यामध्ये काही गोष्टी आपण घेतल्या पण नाहीत, त्या गोष्टी मी सांगतो. सध्या करणं काय गरजेचं आहे, तर एक्स्ट्रा पॉईंट त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात. सध्या येत आहेत असे मेन्सला प्रश्न येत आहेत, पण प्रीला पण येऊ शकतात. ते म्हणजे काय रे, चक्रीवादळ. चक्रीवादळ जे तौक्ते वगैरे विचारले बघा, तौक्ते, सागर, याच्यावर प्रश्न आलेले आहेत. तौक्ते, सागर असेल किंवा मग आसनी असेल. ओके, मग त्यावर विचारू शकतात. मग हे कधी निर्माण झालेले आहेत जनरली, आणि ते प्रभाव क्षेत्र कुठं आहे, कुणी नाव दिले वगैरे जनरली विचारणार नाहीत, पण तेही माहिती असणं गरजेचं आहे. तर चक्रीवादळ जे आहेत, मग ती चक्रीवादळ माहिती असणं गरजेचं आहे. मागच्या 2-3 वर्षामध्ये कंटिन्युअसली चक्रीवादळावर प्रश्न आहेत. 1-2 वर्ष जर बघितलात तर चक्रीवादळ जे आहेत कृषी आणि पर्यावरणमध्ये ते खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि त्यानंतर काय रे, दुसरा जो पॉइंट आहे की भारतामध्ये एखादं पहिल्यांदाच गोष्ट घडलेली आहे किंवा एखादी चर्चेतील बाब आहे. उदाहरणार्थ आरे कॉलनीबद्दल बऱ्याच राजकीय जे काय वाद निर्माण झाला होता आरे कॉलनीच्या जंगलतोड प्रकरणाबद्दल, मग त्यामुळे तो चर्चेत आलाय आणि म्हणून त्यावर प्रश्न आलेला आहे. म्हणजे अशी चर्चेत काय मुद्दे आहेत कृषी आणि पर्यावरणाच्या रिलेटेड, त्यावर प्रश्न येऊ शकतात. कळलं का? मग कोणकोणती मुद्दे आहेत, मग त्यावर बघणं गरजेचं आहे. म्हणजे कुठली मग समजा गारपीट झाली किंवा काय झालेलं असेल तर त्या रिलेटेड प्रश्न येऊ शकतो. किंवा मग काय रे, की आता या चक्रीवादळावर एक करा आणि त्यानंतर वन अहवाल एक मिळालाय बघा, वन अहवाल. आणि आता पहिल्यांदाच 75 रामसर स्थळ जाहीर करण्यात आले आहेत. 75 रामसर स्थळ जी आहेत, पहिल्यांदाच 75 रामसर स्थळ जाहीर करण्यात आलेली आहेत. मग त्यावर विचारू शकतात. ते महाराष्ट्रामधली एक कार्य, महाराष्ट्रामध्ये पूर्वी 2 होते. ओके, लोणार असेल, नांदूर मधुमेश्वर असेल, आता काय ठाणे खाडी जी आहे ती आता 3री झालेली आहे, त्यावर प्रश्न येऊ शकतो. मग महाराष्ट्रामध्ये वनांचं प्रमाण किती आहे, 20.1%, त्यावर विचारले गेले. मग वन अहवालानुसार भारतामध्ये वनांचं प्रमाण किती आहे आणि महाराष्ट्रात वनांचं प्रमाण किती आहे. मग याच्यामध्ये काय काय बघितलं पाहिजे. महाराष्ट्रातलं प्रमाण समजा 20 पॉईंट समथिंग आहे किंवा 21 पॉईंट समथिंग आहे. आता महाराष्ट्रामध्ये 20.1% आहे, पण महाराष्ट्राचा हे वन अहवाल 2020 नुसार आहे, 20 नुसार केंद्राच्या. पण राज्याच्या अहवालानुसार म्हणजे जे 33% वनांचं प्रमाण ठेवलं पाहिजे, याच्या तुलनेत जर म्हणलात तर महाराष्ट्राचं 16.5% प्रमाण आहे. आणि एकूण भौगोलिक क्षेत्राच्या म्हणलात तर 20.1% आहे आत्ताच्या सर्वेनुसार, जे आता 22-23च्या सर्वे दिलेले आहे त्यानुसार सांगतोय. मग आता याच्यामध्ये अजून काय बघितलं पाहिजे वनामध्ये, की वनाच्या ठिकाणी कार्य सर्वाधिक वनांचं कार्य सर्वाधिक भौगोलिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून वनांचं प्रमाण किती आहे आणि वनाचं प्रमाण कुठं जास्त आहे, प्रमाण, आणि क्षेत्र कुठं जास्त आहे. म्हणजे 2 गोष्टी बघितल्या पाहिजे. एक क्षेत्रानुसार क्रम राज्य असेल किंवा मग काय प्रमाणानुसार क्रम, म्हणजे प्रमाण कुठं जास्त आहे. म्हणजे एखाद्या राज्याचं क्षेत्रफळ किती आहे, समजा 50,000 स्क्वेअर फीट आहे, स्क्वेअर फीट म्हणजे चौरस किलोमीटर आहे, 50,000, त्यापैकी 25,000 असेल वनांचं प्रमाण, बाकी झालं रे 50% झालं. मग याचा अर्थ काय रे, त्यांच्या क्षेत्रफळाच्या 50% आहे. पण एखाद्या राज्यामध्ये काही क्षेत्रफळ खूप आहे, 3 लाख 4 लाख आहे, आणि त्यापैकी त्याचं 60 आहे, मग त्याचं प्रमाण कमी झालं पण एकूणात जास्त झाला ना, तो इथे येईल क्षेत्रामध्ये. म्हणजे क्षेत्रानुसार किती आहे, मग ते राज्याचा असेल किंवा मग महाराष्ट्राचा असेल, मग ते दोन्हीही गोष्टी बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीचं क्षेत्र जास्त आहे, मग तेही माहीत पाहिजे. मग ही क्षेत्रानुसार काय आहे. आणि पहिल्यांदाच आपण काय रे, भारतामध्ये चित्ता नामशेष झाला होता, नामिबियातून आपण चित्ता आणलेला आहे, गजानन कीर्तिकर, बरोबर. मग आता काय भारतामध्ये चित्ता आणलेला आहे, मग कोणत्या विमानानं आणलेला आहे, किती चित्ते आणले काय हे माहीत पाहिजे. ओके, मग त्याच्या ऑपरेशनचं नाव काय देण्यात आलेलं आहे. मग त्या रिलेटेड प्रश्न या कृषी पर्यावरणमध्ये प्रश्न येऊ शकतात, कृषी पर्यावरणमध्ये. मग ते मी का सांगतोय, 1-2 गोष्टी की ज्या गोष्टी चर्चेत आहेत त्यावर प्रश्न विचारतात. महत्वाचं बघा, दरवेळेस जागतिक वारसा स्थळ माहितीच पाहिजेत. मग आता जागतिक वारसा स्थळ खूप महत्वाचं आहे, युनेस्को जे जाहीर करते जागतिक वारसा स्थळ, त्यावरही प्रश्न विचारतात. आता जुलै 2021 पासून, जुलै 2021 पासून किती आहेत रे, जवळजवळ जुलै 2021ला आय थिंक 40 होते. बघा याच्या पूर्वी प्रश्न विचारलेला आहे.
तर 40 होते, त्यामध्ये मग किती 32 8 किती झाले 40 आणि सॉरी 32 आणि किती रे 7 समजा आणि 1 असं ओके 40 असे करे 32 सांस्कृतिक 7 नैसर्गिक आणि 1 करे मिश्र असं म्हणजे 7 वगैरे जे काय 40 जुलै 2021 नुसार सांगतोय बघा. मग आता मेन चक्रीवादळ माहिती पाहिजे, काय काय माहिती पाहिजे या ठिकाणी बघा. वन अहवाल व्यवस्थित करा, त्यानंतर अशी काही असतील की महाराष्ट्रामध्ये नवीन 3 काय अभयारण्य घोषित करण्यात आले ते माहिती पाहिजे, किंवा मग काय 40 जी काय जागतिक वारसा स्थळं आहेत ती जागतिक वारसा स्थळं प्रॉपरली माहिती पाहिजे. आणि जे आता चर्चेतील जे काही मुद्दे आहेत मग कॉफ वगैरे असतील ओके, म्हणजे सध्याची झालेली हवामान परिषद असेल त्याच्या रिलेटेड एखादा प्रश्न विचारू शकतात. मग अशा बाबी मग ज्या काही गौण आहेत उगाच या जातीचं करे या मोहरीची जात जाहीर झाली याचं हे झालं त्याचं काय ते, किंवा मग हमी भाव असे काय बघा उगाच दिलंय पुस्तकात म्हणून काहीतरी करत बसणं याला काही महत्व नाही. तो उगाच फापड परसाला वाचत बसते. बरीच पोरं अशी असतात निव्वळ गैराद्यासारखं वागतात. काय तर धरलं पुस्तक त्यातलं प्रत्येकच पॉईंट गोल करणं, अरे काही काही अशी नमुने आहेत पुस्तक धरली त्यामध्ये कुठलाच पॉईंट अंडरलाईन करायचं ठेवत नाहीत. म्हणजे सगळंच पुस्तक जर तुला पुन्हा वाचायचं असेल तर अंडरलाईन कशाला करतोय, बरोबर ना. म्हणून म्हणजे प्रत्येकाला मी हे टीका करत नाही, काही काही उगा एक 0 पॉईंट काही समथिंग असतील किंवा काय असतील मग त्यांनाही हे कळलं पाहिजे की कृषी आणि पर्यावरणावरली प्रश्न किंवा कुठल्याही करंटचा अभ्यास करताना करंट म्हणलं रे, करंट म्हणजे सध्याची चालू. बरीच विद्यार्थी काय करतात करंट करताना आता पुस्तकात त्याचा इतिहास खूप दिलेला असतो. समजा आता राष्ट्रपतीचं इलेक्शन आहे, मग राष्ट्रपतीची निवडणूक म्हणजे याच्यामध्ये राष्ट्रपती कसा निवडला जातो, राष्ट्रपतीच्या कॉलेजियम सिस्टीममध्ये कोण असते हे पॉलिटी अंतर्गत अभ्यास करत नाही का आपण. मग त्याची सगळी कलम गरज आहे का, ते सगळा इतिहास आहे त्याचा ओके, त्याचा पॉलिटीचा अंतर्गत इतिहास आहे. मग त्या यावर्षी कुणी कुणी इलेक्शन लढवलेलं आहे, त्यांना किती मतं मिळालेले आहेत, ते भाजपचे कितवे आहेत, तरुण आहेत का काय, त्यांच्याबद्दल त्यावेळेसचं करंट आत्ता घडलेलं ते माहिती पाहिजे. पुरस्काराच्या बाबतीत असेल मग आपण त्या पुस्तकामध्ये जवळजवळ 40% हे इतिहासच दिलेला असते. त्यावर प्रश्न अगदी नगण्य असतात नसतात असं नाही, नगण्य असतात. म्हणून पुरस्कार ते पुरस्काराचं कार्य आतापर्यंत भारतरत्न पहिल्यांदा एवढ्या लोकांना मिळाला, एवढ्या महिलांना मिळाला, एवढ्या पंतप्रधान एवढ्या राष्ट्रपतींना जरी मी सांगितलं असलं तरी त्यात महत्व काय आहे, सध्या कोणाला मिळालंय का नाही, मग सगळ्यात शेवट कोणाला मिळालाय ते माहित पाहिजे. कधी सुरू झालाय थोडंफार इतिहास म्हणला तर. मग प्रत्येकच या उद्देशाने गेलात तर मात्र काय सगळं लक्षात राहणार नाही. शेवटी आपण माणूस आहेत बरोबर, सगळे विषय आपल्याला घेऊन फिरायचे आहेत. म्हणून बी सिरियस व्हा, परीक्षेला खूप कमी दिवस उरलेले आहेत. अगदी मन लावून प्रत्येक विषयाला खूप सुंदर अभ्यास केला पाहिजे. आणि का याच्यानंतर 1 वर्ष पुन्हा परीक्षा होणार नाही. तळमळीने अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक मुमेंट प्रत्येक सेकंद आपल्या स्वतःसाठी दिला पाहिजे. आता बघा बरीच विद्यार्थी जे काही जमत नाही ते वाचा. प्रत्येक विषयामध्ये जे जमत नाही, पॉलिटीमध्ये काय रे, पॉलिटीमध्ये माहिती आहे तुला ह्या सगळे विषय जमते, फक्त मला काय जमत नाही राज्य विधिमंडळामध्ये मला काय जमत नाही रे बाबा. समजा एखादं बिल कसं मांडलं त्याची प्रोसेस मला माहिती नाही आणि त्या प्रोसेसवर प्रश्न आला तर माझा चुकतोय सर. मग ते बघा राज्य विधिमंडळ सगळं वाचून काढतोय, पहिल्या तर पुस्तकात दिले ना बाबा रिव्हिजन करायचंय ना, पहिल्या लाईन पासून शेवटच्या लाईन पर्यंत वाचते. त्या टॉपिकला गरज नाही मित्रांनो. आता परीक्षेला कमी टाइम उरलेला आहे, त्यामुळं जे दिलंय तेच वाचा. मी या निमित्तानं सांगण्याचं कारण हे आहे की जीएसचा अभ्यास करताना प्रॉपरली करा. परीक्षेला खूप टाइम कमी उरलेला आहे, आता परिपूर्ण अभ्यास करा ओके. हे लेक्चर मी अजून 20-22 दिवस अगोदरच पडले असते ओके. थोडंसं 20-22 दिवस मला काय मलाच बरं नव्हतं म्हणून मी ते पडले नाहीत. आणि नोट्स मी देखील त्याच कारणामुळे आले नाहीत. बरीच विद्यार्थी नोट्समुळे कमेंट करतात पण ते नोट्स याच कारणामुळे पडले नव्हते. आता नोट्स येत आहेत ओके. एक 9 तारखेपर्यंत महाराष्ट्र जॉग्राफी असेल, भारत जॉग्राफी असतील येतील. बघा आता काय रे, तर या दृष्टिकोनातून चक्रीवादळ असतील, वन अहवाल असेल किंवा काय रे 75 रामसर स्थळं असतील किंवा चित्ता वगैरे हे असेल किंवा काय हवामान परिषद वगैरे असेल तर या रिलेटेड आपलं इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे ओके. किंवा सर्वात प्रदूषित शहर वगैरे असेल असं काही असेल तर त्याही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे ओके. चर्चेतील बाब विचारतात जनरली. बघा आरेदूत कॉलनी, मग त्यावेळेस मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये होतं म्हणून या आरेदूत कॉलनीबद्दल बऱ्याच वेळेस पेपरमध्ये ही इन्फॉर्मेशन आलेली आहे की त्या जंगलतोडाच्या बाबतीत तिथे एखादा प्रोजेक्ट लॉन्च होतोय. मग त्याबाबत तिथं प्रश्न त्याच्यामुळे तो आलेला आहे. मग आता त्याच्याबद्दल त्या माहिती पाहिजे किंवा कधी स्थापन झालेलं आहे, तिथं काय आहे, ते कोणत्या याच्यामध्ये आहे, गोरेगावमध्ये आहे, मुंबई शहर आहे का मुंबई उपनगर आहे हे माहीत पाहिजे बरोबर.
गोरेगाव मुंबई उपनगरमध्ये आहे. मग हे कधी स्थापन झाले रे सगळ्यांना? आता ही स्थापना तर माहित पाहिजे की नाही रे? आपला स्थापना कंपल्सरी माहित पाहिजे. कधीची आहे? 1949 ची समजा स्थापना आहे, उदाहरण धरा, बरोबर. 46 ची तर नाही, मग 49 ची आहे. मग हे काय रे? चुकीचं आहे, अचुकीचं आहे, बरोबर. आता मला सांगा, आता जेव्हा तुम्हाला माहिती असते की आरेदूत कॉलनी जी आहे, तर आता 46 ची नाही, आता त्यावेळेस सगळ्या मला वाटते बऱ्यापैकी करंटच्या बुकमध्ये देखील दिलेलं आहे आणि आपणही याच्यावर करंटमध्ये घेतलेला आहे. ओके, मी देखील सांगितलं होतं याबद्दल. ओके, की जंगलातून 70 नंतर फिल्म सिटी तयार करण्यात आली, हे सगळं सांगितलं. दुग्धविकासाठी जमिनीवर दिलेल्या जमिनीवर करण्यात आलेली आहे, किंवा उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं आहे. मग आपला योग्य विचारलेलं आहे, म्हणजे काय रे? फक्त अचुकीचं आहे आणि काय BCD बरोबर आहे. हा, आता बघा, ॲमेझॉन जे आहे, ॲमेझॉन हे एक उष्णकटिबंधीय पावसाळी जंगल आहे, बरोबर आहे. आता ॲमेझॉन जंगल जे आहे कशामध्ये? आफ्रिकन कंट्रीमध्ये येतो. पेरू असेल, इक्वेडोर असेल, ब्राझील असेल, या ठिकाणी येतो. मग आता आपल्याला माहिती म्हणजे उष्णकटिबंधीय बरोबर आहे प्रदेश, आणि पावसाळी, पाऊस जास्त पडतो, बरोबर. मग या भागामध्ये येते, हे बरोबर आहे. पावसाळी उष्णकटिबंधीय म्हणजे हे बरोबरच असणार आहे. आपला योग्य विचारलेला आहे. या जंगलात पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे, माहित नसेल तर गपरा, बरोबर. आता बरोबर आहे, आणि काय रे? प्रत्येक जागीच आहे, त्यामुळं आपल्याला डिसिजन घेता येणार नाही. या जंगलाने इक्वेडोरचा, नाही, सगळ्यांनाच माहित आहे इथं सगळ्यात जास्त कोणतरी ब्राझील आहे, आणि ब्राझीलचा जवळजवळ 60% भाग व्यापलेला आहे, बरोबर. म्हणजे सी चुकीचंच आहे, आणि सी चुकीचं असेल तर इथं सी आहे, इथं सी आहे, का रे? मग हे दोन येणार नाहीत. आता AB बरोबर आहे का? ABD बरोबर का? A आणि D बरोबर? बघू आता. या जंगलातील पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे. या जंगलात मकाऊ, ट्युकन्स आणि ब्लॅक स्किमर्स आहेत, हे बरोबर आहे. बघा, जर आता हे माहितीही नसलं, या जंगलाच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे, पण 50% पर्यंत पोहोचलात ना रे एवढ्या वाक्यावरून. ब्राझीलचा जास्त भाग आपला आहे, 60%. ओके, इक्वेडोरचं तर मला वाटत नाही की 2-3% वर आहे, बरोबर. कारण याच्यानंतर जर म्हणलात ब्राझील 60% आहे, पेरू 13% आहे, त्यानंतर कोलंबिया 10% आहे, आणि पृथ्वीवरील जवळजवळ 50% वर्षावनाचं प्रतिनिधित्व हे ॲमेझॉनचं जंगल करते. ॲमेझॉन बेसिनच्या ठिकाणी आहे, म्हणजे ॲमेझॉनची जी काय खोरा आहे त्या ठिकाणी आहे. हे 9 राष्ट्रात हे पसरलेलं आहे. बोलिव्हिया, कोलंबिया, इक्वेडोर, गुआना, जेवढे काय आहेत, तर याच्यामध्ये पसरलेलं आहे. इथं 60% इक्वेडोर नाही. आता इक्वेडोरचं एक आहे बघा, इक्वेडोर काहीतरी काय रे, प्राण्यांना काहीतरी एक दर्जा दिलेला आहे, त्याबद्दल इक्वेडोर हा जगातला पहिला देश आहे, त्याबद्दल पण विचारू शकतात बरं का. तर बघा का रे, मग ब्राझील 60% आहे, म्हणजे हा चर्चेत होता मुद्दा. ॲमेझॉनच्या जंगलाला काहीतरी आग वगैरे लागली असं काहीतरी होतं, बरोबर ना. मग त्यामुळे ते प्रश्न करंटमध्ये असल्यामुळं तो त्या का रे मार्च 21ला प्रश्न विचारलेला आहे. चला, पुलवामा. आता पुलवामा देखील चर्चेत होता. पुलवामा कशामुळे चर्चेत होता? पुलवामा या ठिकाणी, पुलवामाच्याच या ठिकाणी काय होतं रे? पुलवामा कुठलं? पुलवामा 14 फेब्रुवारी 2019 रोजी, 14 फेब्रुवारी 2019 रोजी जवळजवळ किती रे? 40 जवान जे आहेत, 40 जवानांना कंठस्नान घालण्याचं, सॉरी 40 जवानांना तिथं आपली 40 गेली, सॉरी 40 जे आहेत आपली गमावलीत आपण. 14 फेब्रुवारी 2019 किती? 14 फेब्रुवारी 2019ला 40 जवान जे आहेत ती गमावलीत आपण. आणि लेथपोरा या ठिकाणी, कुठं? लेथपोरा, याच्यावर विचारलं होतं लेथपोरावर पण. म्हणजे हे का मुळे चर्चेत होतं? 14 फेब्रुवारी 2019ला इथं हल्ला झालाय म्हणून, बरोबर. म्हणून त्यांनी ऑगस्ट 22ला विचारलाय पुलवामा क्षेत्राविषयी, बरोबर. या भागात काश्मीरचं तांदळाचं भांडार असं म्हणतात. वेशू आणि झेलम नदी पुलवामामधून वाहतात. कार्य अहरबाल धबधबा आणि अवंतीश्वर मंदिर ही पुलवामामधील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहेत. तुम्हाला यातलं एकतरी माहित आहे का रे? खरं सांगा. मग ज्यावेळेस असं विचारतात अयोग्य कोणता आहे, अयोग्य, तर इथं काय करायचं रे? लेस निगेटिव्ह. लेस निगेटिव्ह काय? कोणतंही नाही. मी तुम्हाला पूर्वी सांगितले, असे सोडवताना लेस निगेटिव्ह निवडायचं. म्हणजे सगळ्यात कमी निगेटिव्ह कोणता? म्हणजे कोणतंही नाही, हे आहे मोस्ट पॉझिटिव्ह, लेस निगेटिव्ह. मग अशा प्रश्नांची उत्तरं जेव्हा माहीत नसतात तेव्हा ही हीच उत्तरं असतात. ओके. त्यानंतर बघा, टिक्का डिसीज, कपाशीवर माहिती आहे आपल्याला लाल्या रोग पडते, गव्हावर तांबेरा रोग पडते, भातावर किडी पडते, भातावर अजून कोणता पडतो रे? करपा रोग.
त्यानंतर घोडकिडा रोग वगैरे. तर भुईमुगावर टिक्का डिसीज पडते. ऍक्च्युली जर बघितलात हे फेब्रुवारी 2019ला जरी विचारला असला तर याच्यापूर्वी ESO 2016ला वगैरे हा प्रश्न रिपीट झाला होता बघा. ESO 2016चा प्रश्न आहे, रिपीटेड प्रश्न आहे हा, टिक्का डिसीज वगैरे. ओके, हा काय करंटचा प्रश्न नाही. जुलै 2 आता बघा हे जागतिक वारसा स्थळ मी म्हणलं ना तुम्हाला, जागतिक वारसा स्थळावर विचारतात म्हणजे विचारतात कंपल्सरी. एक या कृषी आणि पर्यावरण मध्ये खूप आवडता प्रश्न आहे आयोगाचा, कृषी पर्यावरण. मग याच्यामध्ये बघा जुलै 18 पर्यंत 167 देशामध्ये. आता इथं यांना काय अपेक्षित असते बघा, मी पहिलं तुम्हाला सांगतोय. राज्यसेवा पूर्व 2017ला विचारलेला आहे, सॉरी 2019ला विचारलेला आहे. मग आता 19ला काय रे 39 जागतिक वारसा स्थळ होती का रे त्यावेळेस? नाही. किती होते? 37 होते त्यावेळेस. 37 होते. आता जर 37 असतील, क जर चुकीचा असेल तर क इथं येणार नाही, क इथं येणार नाही आणि इथं क येणार नाही. आणि भारताचं माहितीच पाहिजे की रे, मी इथं 39 डायरेक्ट का गेलोय, मला बाकी देशाचं माहिती असायला पाहिजे असं नाही. किमान आपलं भारताचं माहिती पाहिजे. आता ही इटली आणि चायना दोघांचंही सेम झालेले आहेत 55 बरोबर. बरं असो. बघा आता भारतामध्ये जुलै 2021 पर्यंत जर म्हणलात जवळजवळ किती झालेले आहेत रे, आता 40 झालेले आहेत. शहरं म्हणलात तर अहमदाबाद असेल, जयपूर सिटी असेल, या 2 शहरांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. मग काय येईल मग अबड. तुम्हाला इथं बाकी बघायचीच गरज नाही ना रे. मग कोणती विधानं काय चुकीचं कोणतं आहे, फक्त क आहे. क आहे म्हणजे हे येणारच नाहीत ना, याच्यात क आहेच ना. मग अशी प्रश्न इलिमिनेशन मेथड असं वापरायची, नाही तर काहीतरी वाचत बसण्याला मजा नाही. मग बघा जुलै 2018 पर्यंत 167 देशामध्ये एकूण 1092 जागतिक वारसा स्थळं अस्तित्वात आहेत. आता हे माहीत असण्याची गरज नाही असं त्यांचं अपेक्षित आहे. त्यांनी म्हणतायत की हेही माहीत असण्याची गरज नाही, पण हे माहीत असलं पाहिजे जगात सर्वाधिक कुठं आहेत हे नॉर्मली माहीत असते आपल्याला. तरी पण की हे तुम्हाला कन्फर्म माहिती पाहिजे हे त्यांचं सांगणं आहे. भारतामध्ये किती आहेत बाबा. ओके, त्यात अजून असं विचारलं की त्यांनी सांस्कृतिक किती आहेत, नैसर्गिक किती आहेत, मिश्र किती आहेत, ती कन्फ्युजन केलीत का तुम्हाला? नाही ना, नॉर्मल विचारलेलं आहे. किंवा मग महाराष्ट्र भारतामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या राज्यात आहेत असं काय टाकलंय का? नाही. मुंबईमधील विक्टोरियन गॉथिक शैलीतील आणि कलात्मक अशा इमारतीचा संग्रह 2018 मध्ये जागतिक वारसा स्थळ माहितीच पाहिजे मुंबईचं आहे बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी तर अशा पद्धतीने म्हणजे जागतिक वारसा स्थळ कोण जाहीर करते रे? युनेस्को देते. युनेस्को हे असा वारसा स्थळ जाहीर करत असते. ही महत्वाचं आहे. कोणती संस्था आहे? युनेस्को. म्हणून हे लक्षात ठेवलंच पाहिजे. नॉर्मल प्रश्न पण येऊ शकतो असा. खालील कोणतं विधान चुकीचं आहे बघा. राज्यसेवा पूर्व 2019लाच विचारलंय. भारताचं पहिलं पर्यावरणपूरक जैवइंधन युक्त विमान चेन्नई बंगळुरू दरम्यान उडालं हे चुकीचं आहे. 18च्या धोरणावर प्रश्न आहे. म्हणजे बघा जगातलं पहिलं, भारतातलं पहिलं, इथं तुम्हाला हे माहित असण्याची गरज नाही आणि इथं चिंताही करू नका इथून इथं धावलं वगैरे. तर काय रे की हे माहित असण्याची गरज नाही किंवा कुठलं याच्यातलं माहित असण्याची गरज नाही का? का रे बाबा की इथं काय सांगते हे प्रश्न मी याचं अनालिसिस करण्यासाठी आपण आले आहेत की इथं काय सांगतंय. देशात पहिलं, राज्यात पहिलं आणि जगात पहिलं काय घडलं असेल तर तशा पॉइंटवर प्रश्न येतो. म्हणजे येतो जगात पहिलं काय घडलं असेल तर. ओके, असं अभूतपूर्व कार्य काय असेल तर त्यावर असे प्रश्न येतात म्हणजे येतात. भारत शासनाने 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2017 हा 21 दिवसाचा कालखंड डायडॅश म्हणून साजरा करतात. हे नॉर्मल प्रश्न आहे. काय रे पर्यटन पर्व म्हणून साजरा करायला सुरू केलेला आहे. मग याच्यावर आता तुम्ही करणमध्ये त्यावेळेस वाचलेलं आहे. पर्यटन पर्व, स्वच्छता पंधरवडा. आता तुम्हाला 21 दिवस दिले 15 म्हणल्यानंतर तुम्ही खरं दोराल गाडे 15 म्हणजे 15 दिवसाचा असतो. मग हे येईल का? नाही. मानसिक आरोग्य जागृती अभियान, राष्ट्रीय एकात्मता पर्व. ओके, आणि एकता तसं पर्यावरण पर्वच राबवलेले त्यावेळेस सगळ्यांना चर्चेत होता. मानसिक आरोग्य जागृती अभियान काही संबंधच नाही. म्हणजे तुम्ही हे जर बघितलं इथं तुम्हाला दोघांमध्ये कन्फ्युजन झालं असतं समजा. पण पर्यटन पर्व कारण इथं 15 हे तर तुम्ही सरळच कट करू शकता ना रे. बघा चला, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या उपलब्ध सूचनेनुसार वर्ष 18-19च्या दरम्यान किती मेट्रिक टन ई कचरा एकत्रित करून विघटित आणि पुनर्चक्रित करण्यात आला? हे कोणाचाही पण येण्यासारखा नाही. म्हणजे अशी प्रश्न येत असतील आणि बरोबर आला म्हणून म्हणत असेल, गोळी मारून आला असेल बरं का. आणि जर समजा अभ्यास करून पाठ करून असा आला असेल तर त्या विद्यार्थ्याला आपण सगळेजण नतमस्तक होऊ. बरोबर ना. असा येऊ शकत नाही प्रश्नाचं उत्तर, म्हणजे कोणालाच येणार नाही. एवढी आकडेवारी पाठ होणं शक्य नाही. मग अशी प्रश्न आला तर काय करायचं सर? सरळ स्किप करा. सरळ स्किप करा. इथं लॉजिक लावून पण उत्तर देता येत नाही. मी काय सांगतोय कळतंय का? 100 पैकी 100 अटेम्प्ट असले पाहिजे का रे? नाही, निश्चिंत नाही. काही जी प्रश्न आहेत अशी
ते सोडवली नाही पाहिजे हे सांगतोय. म्हणजे मी इथं काय सांगायसाठी आलेलं आहे की प्रश्न कशी येतात आणि का अशी प्रश्न विचारले जातात आणि अशा प्रश्नाला उत्तर कसं दिलं पाहिजे हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे. आणि भविष्यामध्ये आता पुढच्या वर्षी म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये 30 एप्रिल 2023च्या परीक्षेमध्ये कशा प्रकारे अभ्यास केलं पाहिजे हे कळण्यासाठी मी या ठिकाणी आलेलं आहे. ओके. पशुधन गणना 2019 नुसार महाराष्ट्र राज्याच्या देशामध्ये पशुधनाच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो याच्यावर प्रश्न आलाय बघा. 8 ऑक्टोबर गड मला विचारलाय 8 ऑक्टोबर 2022चा. ओके. हे कशावर आहे? सर्वे मधला आहे. सर्वेमध्ये पशुधन गणना 2019 नुसार, आता पशुधन गणना 2019 लाच झाली. हे 20वी पशुगणना आहे. दर 5 वर्षानं होते. मग आता 5 वर्षानं म्हणल्यानंतर कधी होईल रे बाबा? 19-24 ला होईल. म्हणून तुम्ही म्हणाल सर 19ची आकडेवारी आताची सांगा की. आता मोजना ते मी सांगू का? बरोबर ना. म्हणजे काय कळालं का? मग 19च्या पशुगणनेनुसार आता मला पोरगं फोन विचारलो सर तुम्ही 2019ची आकडेवारी दिली बरं का ते पशुधनाची, ते तुमच्या नोट्समध्ये आणि कमेंट बुकमध्ये अपडेट केले. बाबा तुला हे कळते का पशुगणना कधीची आहे? 19ची आहे. मग त्याची आकडेवारी नवीन कशी काय येईल आता? बरं असो. बघा आता पशुधन महाराष्ट्र राज्याच्या देशामध्ये किती प्रमाण आहे? 6.2% आहे पशुधन. बरोबर. आणि त्याचा 7वा क्रमांक लागतो. कितवा? 7वा क्रमांक लागतो. सर्वे आहे का? 7वा क्रमांक लागतो. आणि सर्वेमध्ये दिलेला आहे बघा याबद्दल. आणि आताही सर्वेच्या रिलेटेड प्रश्न येऊ शकतो. सर्वेच्या रिलेटेड प्रश्न येऊ शकतो. कळलं का? हा बघा. तर आपल्या दुग्ध कार्य मांस उत्पादन करणारं पहिल्या क्रमांकाचं राज्य कधी होतं? 2021 मध्ये महाराष्ट्र मांस उत्पादन करण्यामध्ये पहिला होतं. दूध उत्पादनात राज्याचा 6वा क्रमांक लागतो. लिहून घ्या. दुधात इथं सांगतोय म्हणून सांगतो. दुधात 6वा. कशामध्ये? मी कशातून सांगतो रे? सर्वे आहे. महाराष्ट्राची आर्थिक पाणी 22-23 6वा आहे. हे सगळं आपण महाराष्ट्राची जॉग्राफी जे आपल्या नोट्स आहेत उद्या येणार आहेत मार्केटमध्ये. आज किती तारीख आहे? 7 ना. उद्या 8 एप्रिल 2023 उद्या मार्केटमध्ये येतील बघा. आणि हा पशुधनामध्ये राज्य देशात 7व्या क्रमांकावर आहे आणि 3.31 कोटी आहे. महाराष्ट्रामध्ये पशुधन किती आहे? 3.31 करोड आहे. पेज नंबर जर पाहिजे असेल त्याला डायरेक्ट बघायचा असेल पेज नंबर तर 112 पेज नंबरवर आहे बघा. हे पेज नंबर 112 इकॉनॉमिक सर्वे 2022-23च्या 112 पेज नंबरवर आहे. बघू शकता. ओके. कुक्कुटदायी पक्षासह 5व्या क्रमांकावर आहे. ओके. त्याबद्दल बाकीच्या गोष्टी दिलेल्याच आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये 6.2% काय रे पशुधन आहे. मग एका इकॉनॉमिक सर्वेवरला आहे. असो चला. आता बघा भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या विविध पुढाकारापैकी पुढे दिलेल्या पुढाकारापैकी चुकीचा पुढाकार कोणता आहे? म्हणजे चुकीचं कोणत्या याच्यामध्ये दिलं आहे पर्यायामध्ये आपण बघू. प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या येथे भाविकांना निशुल्क अन्न वितरण. खरे प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या येथे भाविकांना निशुल्क अन्न वितरण. मला सांगा पर्यटन मंत्रालय आहे. पर्यटन मंत्रालय विविध दिलेल्या पुढाकाराच्या बघा. आता हृदय भारताच्या वारसा असणाऱ्या शहरांत जतन आणि नवीनीकरण घडवणं. इनक्रेडिबल इंडिया भारताच्या पर्यटनाचा विकास घडवणं. पर्यटन स्थायी ई तिकिटाची सुविधा. ताजमहल आणि हुमायूनची कबर येथे सुरुवात. आता काय विचारलंय? प्रसाद म्हणलंय. आणि प्रसाद म्हणजे तुम्ही काय कधी शब्दशः अर्थ नसतो. निशुल्क अन्न वितरण. प्रसाद म्हणजे खायचं नाही. म्हणजे प्रसाद म्हणजे काय रे? प्रसाद ही स्कीम कायसाठी आहे की ते सगळ्याच काय जी काय सांस्कृतिक स्थळं आहेत जागतिक स्थळं आहेत यांना काय रे तुम्हाला पर्यटन म्हणजे रेल्वेद्वारे वगैरे कशा फिरू घालणं. ओके. यासाठी आहे ते पर्यटन वगैरे जे आहे त्यासाठी ती प्रसाद स्कीम त्यासाठी दिलेली आहे. कशासाठी दिलेली आहे? धार्मिक पर्यटन अनुभवासाठी ही स्कीम आहे. कशासाठी आहे? धार्मिक पर्यटन अनुभवासाठी. अन्न येणारच नाही. धार्मिक पर्यटन अनुभवासाठी. आता हे कशामधली आहे रे? 18चा. हा 18च्या तुम्ही जर काढलात तर भारत
बजेट मधला आहे प्रश्न, भारत बजेट मधला आहे. बऱ्याच तुम्ही काढून बघा, म्हणजे मी काय सांगतो म्हणून चुकीच सांगतो असं नाही, बजेट मधला प्रश्न आहे त्यावेळेस. असो चला, हा हे काय खरं तर करंटचा प्रश्न नाही हा. ओके, आलाय रिलेटेड तर सांगतो. ओके, काय रे पवनी तालुका कुठं आहे रे? पवनी तालुका गोसी खुर्द, गोसी खुर्द आणि चिचपल्ली बांबू संशोधन. नवेगाव काय रे? नवेगाव काय? नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे. नागपूर काय रे? माझी मेट्रो आहे. असो काही नाही, महत्वाचं नाही. चला, जगामध्ये कार्बन डायऑक्साईडचं सर्वाधिक उत्सर्जन, आता पर्यावरण संबंधित बघा, हरित वायू परिणाम याच्या रिलेटेड प्रश्न येतो म्हणजे येतो बघा. ते त्याच्यासोबत तुम्हाला काय म्हणलंय, हवामान बदल परिषद हे अभ्यासणं गरजेचं आहे. आणि ग्लोबल जो काय अहवाल येतो कार्बन डायऑक्साईडच्या बाबतीत, त्यामध्ये काय रे भारताचा क्रमांक किती आहे, किंवा मग जगामध्ये सर्वाधिक उत्सर्जित कोण करतो? चायना करतो, जो 27% आहे आय थिंक. ओके, आणि 15% काहीतरी अमेरिकेचा आहे, आणि युरोपियन युनियन जवळजवळ 10% आहे. म्हणजे जर इथं 27% हे धरलात आणि हे 15% धरलात आणि युरोपियन युनियन 10% धरलात. ओके, आणि भारत जवळजवळ किती सरकी झाले? 27 आणि 10 बघा, 27 20 आणि हे 30 आणि 40 42 आणि 10 52 आणि हे भारत पकडा 6 ते 7%, 7 8 9 म्हणजे जवळजवळ चौगत जे आहेत 59% करतात. किती रे? ज्या जागतिक उत्सर्जनामध्ये 58% आहे. आता इथं काय म्हणलं, जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा 15% आहे. आता इथंच सापडला, बरोबर ना? 15% कसं येईल? 6 ते 7% मॅक्झिमम, बरोबर. जर 6% धरला तर 58% होतं ना. मग हे जे आहे हे किती आहे रे? 15% नाही तर भारतामध्ये 6 ते 7% आहे. चौथ्या क्रमांकावर आहे ना, बरोबर. मग चारही मिळून 58% आहे. मग 17 मध्ये बघा, आता क चुकीचा आहे. कोणतं बरोबर आहे विचारलेलं आहे? तर क तर चुकीचा आहेच. कोणतं बरोबर आहे विचारलेलं आहे बघा. एखादे बी बरोबर आहे आणि काय ए ही बरोबर आहे. भारत 4थ्या स्थानी आहे हे बरोबर आहे. कधी विचारलाय? 24 मार्च 2019ला. हे माहितच पाहिजे बरं का. भारत काय रे कार्बन उत्सर्जनामध्ये कितवा आहे? भारत सौर ऊर्जेमध्ये कितवा आहे? भारत काय रे, किंवा मग अशा ज्या गोष्टी आहेत, तागामध्ये कितवा आहे उत्पादनामध्ये, किंवा अशा गोष्टी जे काय आहेत, किंवा साखर उत्पादनामध्ये कितवा आहे, किंवा साखराच्या क्षेत्रामध्ये कितवा आहे, याचे काय कॉमन गोष्टी आहेत. पोलाद उत्पादन हे दिलेलं असतं करंटमध्ये, ते माहिती असणं गरजेचं आहे. जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा 15% नाही तर किती आहे रे? 6 ते 7% भारताचा हिस्सा आहे. सगळ्यात जगात सर्वाधिक चायनाचा आहे, 27% कार्बन उत्सर्जन होतंय. आणि अमेरिकेचा 15% आणि युरोपियन युनियन 10% आणि इंडिया 6 to 7%. आणि या चौघाचं मिळून जवळजवळ 59 ते 60%, अप्रॉक्सिमेटली 60% प्रमाण आहे. मग काय येईल? अ आणि ब बरोबर येईल. हा, कोणते हवामान बदलाशी संबंधित? मी म्हणलं आता हे पण हवामान बदलाचाच प्रश्न आहे, हा पण हवामान बदलाचाच प्रश्न आहे. ओके, बघा, पृथ्वी शिखर परिषद UNFCC, बरं UNFCC त्या संबंधीच आहे, किंवा पृथ्वी शिखर परिषद कायसाठी आहे रे? हवामान बदला संबंधित आहे. रामसर करार हवामान बदलाशी संबंधित आहे. क्योटो प्रोटोकॉल त्या संबंधित आहेत. वरील सर्वच आहेत, सगळीच आहेत. किवी हे भारतातलं पहिलं प्रमाणित सेंद्रिय फळ आहे. याच्या अगोदर सेंद्रिय धोरणावर पण प्रश्न विचारला होता. महाराष्ट्राचं सेंद्रिय धोरण कधीचं आहे रे? 13चं आहे. भारताचं सेंद्रिय धोरण विचारतात बरं का. महाराष्ट्राचं सेंद्रिय धोरण, महाराष्ट्राचं सेंद्रिय धोरण कितीचं आहे रे? 2013चं आहे. आणि इंडियाचं म्हणलात, भारताचं म्हणलात तर किती आहे? 2005चं आहे. आणि देशामध्ये कोणतं रे? सिक्कीम पहिलं ऑर्गॅनिक स्टेट आहे, सिक्कीम. ओके, आणि अरुणाचल प्रदेश हे किवी फळासाठी प्रमाणित सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करणारं देशातलं पहिलं राज्य आहे, फक्त एका फळासाठी. पण ऑर्गॅनिक स्टेट म्हणून कोणाला मान्यता मिळालेली आहे तर ते सिक्कीमला मिळालेली आहे, सिक्कीमला ऑर्गॅनिक स्टेट. आणि लक्षात घ्या, धोरण विचारू शकतात. आणि सेंद्रिय उत्पादनामध्ये बघा देशात, आता याच्यामध्ये हे सेंद्रिय उत्पादन देखील सर्वेमध्ये दिलेलं आहे, ज्यांना बघायचं बघू शकता. सेंद्रिय उत्पादनामध्ये मध्य प्रदेश पहिला आहे आणि महाराष्ट्र दुसरा आहे उत्पादनात, बरं का. सेंद्रिय उत्पादनामध्ये महाराष्ट्र दुसरा आहे. तेही जर तुम्हाला सेंद्रिय उत्पादन जर पाहिजे असेल तर तोही मी सांगतो तुम्हाला. पेज नंबर किती आहे ते सर्वेमध्ये आहे. काही सांगते मास्तर सर्वेमध्ये आहे म्हणतंय, आणि काय आहे का नाही की कोणाला माहीत. सेंद्रिय शेती बघा रे, मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र, महाराष्ट्राचा 20% हिस्सा आहे आणि ते पेज नंबर 108 वर आहे, बघून घेऊ शकता. हे जे आहे
पेज नंबर सर्वेचा 108 आहे आणि महाराष्ट्राचा प्रमाण किती आहे रे उत्पादनामध्ये 20% आहे. विचारू शकतात. ओके, तर 108 पेज नंबर सर्वेचा काढून बघा, त्यावर सापडेल तुम्हाला. ओके, बाताडा मारायसाठी येतो काय मी? हो रे, मागच्या 8 ते 10 वर्षामध्ये लग्न बिग्न सगळं काही धरलात तरी सगळ्यात मोठा गॅप म्हणजे हा आत्ताच पडलेला आहे माझा. ते काय 20-22 दिवस आहे. 12 वर्षात, 10 ते 12 वर्षात कळलं का? रेग्युलर आहे. तुम्ही तर वाचत नसाल बरोबर. महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावर पहिल्यांदा खालीलपैकी कोणत्या कासवाच्या प्रजातीचे प्रजननाची नोंद नुकतीच करण्यात आलेली आहे? महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावर पहिल्यांदा, म्हणजे असं पहिल्यांदा घडले की नाही रे हे विचारतात बघा. काही फर्स्ट काही घडलं तर विचारतात. मी तुम्हाला सांगितलं ना, इंडियामध्ये फर्स्ट, भारतात फर्स्ट, कुठलंही महाराष्ट्रात फर्स्ट असं काही घडलेलं असेल. आता धोकाग्रस्त एकदाच 10ची काय रे यादी, म्हणजे धोकाग्रस्त जी संवर्धन क्षेत्र आहेत ते जाहीर करणारा महाराष्ट्र पहिला आहे. मग असंही विचारू शकतात महाराष्ट्र कितवा आहे धोकाग्रस्त वगैरे, मग तसं विचारतील. मग धोकाग्रस्त जे काय क्षेत्र आहेत संवर्धन क्षेत्र एकदाच 10-15 घोषित करणारा पहिला कोण आहे रे? महाराष्ट्र आहे. मग त्यावर विचारू शकतात. कळलं का? म्हणून तसंच बघा, पहिल्यांदाच काय रे ग्रीन सी टर्टल, हाय ग्रीन सी टर्टल, ऑलिव्ह रिडले हे येणारच नाही रे, हे नाव फेमस नाव आहे आणि तिकडे आहे ते, इकडे नाही. जयपूरचा नुकताच जागतिक वारसास्थळ यादीमध्ये समावेश करण्यात आलाय. मी म्हणलं जागतिक वारसास्थळ हा दुसरा प्रश्न आहे बघा. येणार म्हणजे येणार, माझ्या मते 3 ते 4 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे आपण काही बघा मोजकीच प्रश्न घेतलेत 19, 18, 17 पर्यंत, फक्त तुम्हाला कळावं म्हणून. ओके, त्या बघा जयपूरचा नुकताच जागतिक वारसास्थळ यादीमध्ये बघा 2 शहर आहेत जागतिक वारसास्थळामध्ये. कोणतं रे? एक अहमदाबाद आहे आणि दुसरं जयपूर आहे. हे 2 शहरांची नावं या जागतिक वारसास्थळामध्ये समावेश असणारी 2 आहेत. कोणती? 2 आहेत, लक्षात ठेवा. मग जयपूर कधी आहे रे? जयपूरला कधी मिळालेलं आहे बघा. जयपूर 2019चा आहे आणि अहमदाबाद 2017चा आहे. 2017 आणि हे 2019ला जागतिक वारसास्थळामध्ये समावेश झालेले आहेत. मग कोण देते? मी सांगितले आताच, युनेस्को, IMF, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, WHO. बघा किती एकदम युनिसेफ असं का दिलं तरी थोडं कन्फ्युजन झालं असतं. युनेस्कोच म्हणले डायरेक्ट, त्यामुळे टेन्शन आहे, असंही कन्फ्युजन होत नाही म्हणा तुम्हाला. बघा भारतीय हवामान विभागाने बघा पुन्हा विचारले, भारतीय हवामान विभागाने 2021 मधील तापमान आणि पावसाच्या हंगामाबद्दल अहवाल जाहीर केले असून 120 वर्षाच्या कालावधीत 2021 हे वर्ष देशातलं कितवं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेलं आहे आतापर्यंत. अशी ही माहिती राहणं अवघडच आहे. तुम्ही म्हणाल की सर हे एक्साईज मुख्य 2022ला विचारलेला आहे, पण असाही प्रश्न कन्फर्म तुम्हाला माहीत असणं अवघड आहे. मग अशी प्रश्न जर माहीत नसतील तर कदाचित स्किप केलेला बेटर असेल. मग त्यावेळेसही एक्साईजला ओके 5वा आहे ठीक आहे, पण मलाही माहीत नाही. म्हणजे सरळ स्पष्ट सांगतो की अशी प्रश्न माहीत असावं असं कधीही न्यूनगंड बाळगू नका. तुम्हाला जी 15 प्रश्न येतात त्यामध्ये जर एखाद्या बघा 15च्या 15 15 प्रश्नामध्ये 15च्या 15 हार्ड असतात करे, तुम्ही 7 ते 8 50% क्वेश्चन अगदी सोपे असतात जे आपण वाचून येतो त्यामधले असतात. बाकीचे 8 प्रश्न जे आहेत त्यामधले काही मीडियम लेवलला असतात, काही हार्ड लेवलला असतात. ओके, एक 3 ते 4 प्रश्न पेपरमधले सोडलात तर बाकी सगळी काय असतात रे आपल्या टप्प्यामधले असतात. आणि जवळजवळ 11 प्रश्नांपैकी तुम्हाला ती 10 ते 11 बरोबर आली, बाकी 3-4 मध्ये जरी तुम्ही नॉर्मली गेस लावून उत्तर दिलात तरी तुम्ही 12-13 पर्यंत बघू शकता. पण 10+ स्कोर हे करंट मधला गुड स्कोर समजायचा. ओके, ऑल द बेस्ट.